हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 7वीतील भूगोलातील धडा 4 हवेचा दाब या धड्याच्या स्वाध्यायावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, कारणे द्या. हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. उत्तर: पृष्ठभागालगतच्या हवेत धूलिकण, बाष्प व जड वायू याचे प्रमाण जास्त असते. जसजशी उंची वाढत जाते तसतसे या घटकांचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे उंची वाढल्यावर हवा विरळ होत जाते. विरळ हवेची घनता कमी असल्यामुळे तिचा दाबही कमी होतो. म्हणून भूपृष्ठाजवळ हवेचा दाब जास्त असतो. अशा प्रकारे उंची वाढत गेल्यास हवेचा दाब कमी होत जातो. 2. हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते. उत्तर: सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन या क्रियांमुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी व तीव्रता बदलते. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात बदल होतो. तापमानातील बदलामुळे तापमानपट्ट्याच्या स्थानात बदल होतो. तापमानपट्ट्यांवर हवेच्या दाबपट्ट्यांचे स्थान अवलंबून असते. त्यामुळे हवेच्या दाबपट्ट्यांच्या स्थानातही बदल होतो. हे दाबपट्टे साधारणपणे 5 डिग्री ते 60 डिग्री उत्तर किंवा दक्षिण दिशेने सरकतात. म्हणून हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते. पुढील प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो? उत्तर: तापमान आणि हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. ज्या ठिकाणी तापमान जास्त असेल तेथे हवेचा दाब कमी असतो. जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते. प्रसरण पावल्यामुळे हवा हलकी होते. ही हलकी हवा वरच्या दिशेने जाते. त्यामुळे त्या प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो. 2. उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो? उत्तर: पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग तुलनात्मकदृष्ट्या वक्राकार आहे. त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते. या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागातील हवेचे घर्षण कमी होते. तसेच पृथ्वीच्या परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते. परिणामी उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हा पट्टा साधारणपणे 55 डिग्री ते 65 डिग्री अक्षवृत्तांच्या दरम्यान आढळतो. प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा. 1. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. उत्तर: विषुववृत्तीय प्रदेशातील उष्ण व हलकी हवा वर जाते. अधिक उंचीवर गेल्यानंतर ही हवा थंड होऊन जड होते. ही जड झालेली हवा उत्तर व दक्षिण दिशेने वाहत जाते. नंतर ती उत्तर व दक्षिण गोलार्धात 25 डिग्री ते 35 डिग्री अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली येते. त्यामुळे या प्रदेशात हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. या पट्ट्यांना मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणतात. या भागातील हवा कोरडी असल्यामुळे येथे बहुतेक उष्ण वाळवंटे आढळतात. 2. हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर वितरण. उत्तर: पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत म्हणजेच क्षितिज समांतर दिशेत हवेचा दाब समान नसतो. हवेच्या दाबामध्ये प्रदेशानुसार फरक पडतो. या फरकामुळे पृथ्वीवर कमी व जास्त दाबाचे प्रदेश निर्माण होतात. हवेच्या दाबाच्या अशा वितरणास क्षितिज समांतर वितरण असे म्हणतात. नकाशावर समान हवेच्या दाबाची ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समदाब रेषा म्हणतात. या रेषांच्या आधारे पृथ्वीवरील हवेच्या दाबाचे वितरण समजते. प्रश्न क्रमांक 4, गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. 1. हवा उंच गेल्यावर विरळ होते. 2. हवेचा दाब मिलीबार या परिमाणात सांगतात. 3. पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे. 4. 5 डिग्री उत्तर व 5 डिग्री दक्षिण या अक्षवृत्तादरम्यान विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे. प्रश्न क्रमांक 5, 30 डिग्री अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो? तो भाग वाळवंटी का असतो? उत्तर: विषुववृत्तीय प्रदेशातील उष्ण व हलकी हवा वर जाते आणि उत्तर व दक्षिण दिशेने वाहू लागते. उंचीवर तापमान कमी असल्यामुळे ही हवा थंड होऊन जड होते. ही जड हवा 25 डिग्री ते 35 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान खाली येते. त्यामुळे या प्रदेशात हवेचा जास्त दाबाचा पट्टा तयार होतो.
या भागातील हवा कोरडी असल्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे 30 डिग्री अक्षवृत्ताजवळील प्रदेशाला उष्ण वाळवंटे आढळतात. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या. उत्तर. तर इथे मी तुम्हाला आकृती प्लॉट करून दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून आकृती काढून घ्या. तर इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.